कमीत कमी हा एकदा बघण्यासारखा असेल असं वाटलं होतं, पण याने तर 3.25 तास टॉर्चर केलाय. चला एवढं तर समजलं की रिमेक करण्यात आणि ओरिजिनल सिनेमा बनवण्यात खूप फरक असतो. गोष्टी ओव्हर एक्सप्लेन करणं आणि गरजेपेक्षा जास्त नको तिथे भावना व्यक्त करणं याची खूप अतिशयोक्ती केली जाते, ज्यामुळे सिनेमा स्ट्रेचफुल वाटतो. अभिनयाच्या बाबतीत कुठलाच कलाकार छाप सोडत नाही, कारण की मुळात त्याचं लिखाण आणि दिग्दर्शन खूप साधारण आणि दिशाहीन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रितेश देशमुख हे महाराजांच्या भूमिकेत डायजेस्ट होत नाही. त्या व्यतिरिक्त ते स्ट्रॉंग वाटले पाहिजे, पण त्या उलट ते इमोशनल आणि थोडंसं असह्य दाखवले जातात. त्यामुळे त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स हा उठून दिसत नाही. याची पटकथा खूप हळूवारपणे चालते. सिनेमा स्लो आहे जे फील होतं. असं आपल्याला कुठेच वाटत नाही की तो आपल्या मेन ट्रॅकवर आलाय आणि आता मजा येईल. त्यामुळे क्लायमॅक्स सुद्धा एकदम रटाळ वाटतो. ॲक्शन सीन काही ठिकाणी चांगले आहेत तर बऱ्याच ठिकाणी पचत नाहीत. VFX तर पूर्णतः निराश करणार आहे. डायलॉग पण ठीकठाक आहेत, जे तितकेसे प्रभावशाली वाटत नाही. एकूण काय तर कमकुवत लिखाण आणि दिग्दर्शन याचा मारक ठरला.